पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये कबड्डी असेल, खो खो असेल, विविध स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। या स्पर्धा मुलांच्या कलागुणांना वाव देण्याकरता घेण्यात आलेल्या आहे। आपण बघतोय की सर्वच जण पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे असतील किंवा कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे हे देखील इथे उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय आजचा हा कार्यक्रम नक्की कसा पार पडलेला। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या क्रीडा महोत्सवातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवण्याचं काम होत आहे। खेळातून खेळाडूंचे मानसिक स्वास्थ्य सदृढ होत असते। सकारात्मकता, चिकाटी, दूरदृष्टी याचे उपयोजन करून खेळात यश संपादन करता येतं। विज्ञानातील तथ्य, दिशा, वेळ आणि गती यांचा मेळ साधत यशाला गवसणी घालता येते। येथे सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक जाणीवा विकसित करणारे संदेश हे सामाजिक अभिसरण घडवणारे आहेत। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कामगिरी कौतुकास्पद असून ही संस्था लवकरच स्वतंत्र विद्यापीठ म्हणून नक्कीच पुढे येईल, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी यांनी केलं। कुलगुरू डॉक्टर गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। छात्रसेना स्काउटच्या विद्यार्थ्यांनी शानदार संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली। विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण केलं। राष्ट्रीय खेळाडू प्रतीक्षा जगताप हिने खेळाडूंना शपथ दिली। यावेळी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने सासवड येथील वाघेरे महाविद्यालयात आयोजित जिल्हा क्रीडा महोत्सव घेण्यात आला। या प्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे, माजी विद्यार्थी संघाचे सचिव MS जाधव, ज्येष्ठ नेते विजय कोलते, बाळासाहेब भिंताडे, योगेश फडतरे, युनिस्पोर्टचे मृणाल पाठक, योगेश रवळे, त्याचप्रमाणे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने घेतलेल्या क्रीडा महोत्सवात सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात आकुर्डी गटातील शाळांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं। सासवड येथील वाघेरे महाविद्यालयाच्या प्रांगणात 2 दिवस झालेल्या स्पर्धांमध्ये जिल्ह्याच्या विविध शाळांतील सुमारे 3500 विद्यार्थी खेळाडूंनी जिगरबाज खेळी करत विद्यार्थ्यांची मने जिंकली। संस्थेतील विविध विद्यालयांच्या वाघोरी, खानापूर, आकुर्डी, ओझर, पौड, निमगाव, केतकी, सुपे, नसरापूर, न्हावरे असे 9 गटात कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल या सांघिकसह ॲथलेटिक्स मध्ये लांब उडी, थाळीफेक, गोळाफेक, धावणे, रिले स्पर्धा झाल्या। यामध्ये संस्थेच्या सर्व शाखांमधील सुमारे 15000 खेळाडू सहभागी झाले होते। गट स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेले विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळले। संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र गाडगे, मानद सचिव ॲडव्होकेट संदीप कदम, खजिनदार ॲडव्होकेट मोहनराव देशमुख, उपसचिव LM पवार, सहसचिव AM जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रजिस्ट्रार सीताराम अभंग, अधीक्षक किरण देशपांडे, विशेष कार्यकारी अधिकारी प्रमोद जाधव, अकाउंटंट गोरख सोंडकर, क्रीडा विभागाचे प्रमुख श्याम भोसले, समन्वयक डॉक्टर योगेश पवार, सासवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंडित शेळके, शेठ गोविंद रघुनाथ साबळे, फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य राजश्री चव्हाण तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक यांनी या स्पर्धेचं नियोजन केलं होतं। आभार प्राचार्य डॉक्टर पंडित शेळके यांनी मानले। सूत्रसंचालन प्राध्यापक नितीन लगड, डॉक्टर किरण गाढवे यांनी केले। संस्थेतील सर्व शाखा प्रमुख आणि क्रीडा शिक्षकांनी या क्रीडा महोत्सवाचं संयोजन केलं। आता आपल्या सोबत आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कुलगुरू गोसावी सर। सर काय सांगाल, आपण इथे उपस्थित आहात, आपण बघतोय की आज मुलांच्या इथे स्पर्धा आहेत आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी घेण्यात आला। कलागुणांना वाव देण्याकरता या स्पर्धा घेण्यात येतात। आपण सकाळपासून तर आतापर्यंत इथे उपस्थित आहात, काय सांगाल? पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माननीय अध्यक्ष श्री अजितदादा पवार, जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तसेच ऑलिम्पिकचे अध्यक्ष आहेत, तसेच राज्यसभेच्या खासदार सुनेत्राताई पवार, तसेच या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, अधिकारी आणि महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक या सर्वांचं मी इथे कौतुक करतो की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गेल्या 10 वर्षापासून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने जो उपक्रम इथे राबवलेला आहे, ज्यामध्ये शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक आणि त्यांचा शारीरिक दृष्ट्या सर्व प्रकारे त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी एक सुंदरसा उपक्रम त्यांनी इथे राबवलेला आहे। मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने त्यांचं सर्वांचं कौतुकी करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। तसेच आता आपल्या सोबत आहेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲडव्होकेट संदीपजी कदम सर। आपण त्यांच्याकडूनही जाणून घेतोय। सर काय सांगाल, या स्पर्धा आपण गेली कित्येक वर्ष घेताय, आम्ही बघतो की सर्वच विद्यार्थी मोठ्या हिरिरीने याच्यामध्ये सहभाग घेत आहे, आपण देखील उपस्थित आहात, काय सांगाल? पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून गेले 10 वर्ष आपण जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करतोय।
त्याच धर्तीवर या वर्षी सुद्धा आपण आयोजन केलेलं आहे। या वर्षी आपण 3 टप्प्यामध्ये या क्रीडा स्पर्धा घेतल्यात। पहिला टप्पा म्हणजे बुद्धिबळ, दुसरा म्हणजे कुस्ती, तायकोंदो, कराटे आणि आज आपला हा तिसरा टप्पा म्हणजे सांघिक सगळे खेळ आणि ॲथलेटिक्स। या स्पर्धेमध्ये जवळजवळ 3,500 स्पर्धक पार्टिसिपेट झाले। या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेत असताना अगोदर आम्ही विभागीय स्पर्धा घेतल्या। विभागीय स्पर्धेमध्ये जो प्रथम क्रमांकाची जी टीम येईल त्या टीमला आम्ही आज इथं आमंत्रित करून त्यांना जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये ते भाग घेतात। आणि या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचा एकच हेतू विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून या स्पर्धा अतिशय महत्वाच्या आहेत। या क्रीडा स्पर्धा घेत असताना गेले 10 वर्षाचा जर आपण आलेख जर पाहिला तर संस्थेचे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये फार मोठं योगदान मिळवलेलं आहे। या स्पर्धेचं हे फलित म्हणता येईल। तसेच आता आपल्या सोबत आहेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी गाडगे सर। सर काय सांगाल, आपण गेले कित्येक वर्ष सर्वच जण या स्पर्धा घेत आहेत आणि आज सर्वजण इथे उपस्थित आहेत। जिल्हास्तरीय स्पर्धा आहेत, मुलांच्या कलागुणांना वाव, तसेच मुली पण यामध्ये मोठ्या हिरीने सहभागी झाले आहेत, काय सांगाल? नक्कीच गेली 13 वर्ष जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाचा आहे। 13 वर्ष सातत्याने ह्या क्रीडा स्पर्धा पुणे जिल्हा शिक्षण मंडळ भरवत असतं। दादांच्या प्रेरणेतून हे सगळं स्पोर्ट्सचं काम चालू असतं। निश्चितपणे हे 13 वर्ष सातत्याने सलग स्पर्धा घेत असल्यामुळे आमचे आंतरराष्ट्रीय स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती आणि राज्य पातळीवर खूप सारी मुलं आणि मुली जात आहेत। याचा निश्चितपणे मला उपाध्यक्ष म्हणून आनंद आहे। आणि कुलगुरू साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनी पण आम्हाला मार्गदर्शन केलं आणि जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा हे जे मंडळ भरवतं तर याची त्यांनी दखल घेतली। त्या निमित्ताने या संस्थेचं विद्यार्थ्यांचं कौतुक केलं, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो। अशा पद्धतीने आपण बघितलं पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वच जण आज या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच त्यांना खूप काही प्रेरणा मिळावी या उद्देशाने या स्पर्धा घेत आहेत। आणि आपण बघतो सर्वच जण, पालक सचिव असतील, कुलगुरू असतील, हे सर्वजण या विद्यार्थ्यांना भेट देताना दिसत आहेत, तसेच त्यांच्या प्रत्येक ज्या कार्यामध्ये सहभागी होताना दिसत आहेत आणि त्यांना नेहमीच प्रेरणा देताना आपल्याला दिसत आहेत। सर्वच जण यामध्ये सहभागी आहेत। सर्व शाळेचे प्राचार्य असतील, उपप्राचार्य असतील, सर्वच जण पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सर्वच पदाधिकारी असतील किंवा सर्वच प्राचार्य उपप्राचार्य यामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत। तसेच प्राचार्य सर आता आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहे। सर काय सांगाल, आपण गेली कित्येक वर्ष या स्पर्धा घेतात, आपले सर्वच विद्यार्थी यामध्ये हिरिरीने सहभाग घेत आहेत। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने या स्पर्धा घेण्यापाठीमागचा एकमेव उद्देश की मुलांच्या सर्वांगीण विकास संस्थेच्या माध्यमातून व्हावा। या स्पर्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बालेवाडी स्टेडियमला घेतल्या जात होत्या, परंतु गेल्या 2 वर्षापासून वाघेरे महाविद्यालय सासवड या ठिकाणी स्पर्धा घेतल्या जात आहेत। आणि यातनच जे कदाचित उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय संदीप कदम साहेबांनी सांगितलं की या स्पर्धेमधनं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होत आहेत, छत्रपती पारितोषिक त्या विद्यार्थ्यांना मिळत आहेत। आणि जे संस्थेने ठरवलं होतं ते 100% नाही, परंतु मी असं म्हणेन की 50% तरी आता त्याची सुरुवात झालेली आहे। आणि भविष्य काळात जे काही विद्यार्थी सहभागी होतील त्या सर्व विद्यार्थ्यांना त्या स्तरावर, त्या पातळीवर खेळण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळेल। आणि केवळ या स्पर्धेच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धेमध्ये संधी मिळेल असं नाही, तर सांस्कृतिक मध्ये देखील अशा पद्धतीने उपक्रम पुणे जिल्हा शिक्षण मंडळ भविष्य काळात घेणार आहे। त्याही विद्यार्थ्यांना या सर्व स्पर्धेमध्ये आणि सर्व या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ देतं, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून गेली 2 वर्ष आम्ही सातत्याने या स्पर्धा भरवतोय आणि सर्वांकडनं फीडबॅक असा मिळतोय की बालेवाडीला जशा स्पर्धा घेतल्या गेल्या त्याच धर्तीवर या ठिकाणी स्पर्धा आपण आयोजन केलं, ते आयोजन चांगल्या पद्धतीने केलं असं आम्हाला ऐकल्यानंतर बरं वाटतं। परंतु काही उणिवा असतील तर आम्ही नेहमीच सांगतो की त्याही सुधारायला संधी आहे आणि हाच बहुमान आम्हाला वर्षानुवर्षे मिळावा एवढीच संस्थेकडून अपेक्षा व्यक्त करतो। आणि मुलांच्या भवितव्यासाठी संस्था नेहमी कार्यरत असते, त्या सर्व कार्याला एक प्राचार्य म्हणून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि इतके सुंदर या तालुक्याची सुसंस्कृत विचारसरणी आणि जडणघडण करण्याचं काम आदरणीय शंकररावजी उरसल साहेब यांच्यामुळं महाविद्यालयाची स्थापना झाली आणि पुढचं त्याचं वैभवाचं शिखर अजितदादांच्या नेतृत्वाखाली
आपण गाठलेला आहे. मुलांच्या अभ्यासक्रमाच्या शिवाय व्यक्तिमत्वाचं विकासाचं शिक्षण द्यावं असा आपला प्रयत्न आहे. याच्यातून मुलं घडतात, चांगली मुलं घडतील. वाघेरे महाविद्यालयाचे सगळं स्वरूप पाहिल्यावर पुणे जिल्ह्यामध्ये इतकं उत्तम शिक्षणाचं काम या संकुलामध्ये होतंय, याबद्दल मी जिल्हा शिक्षण मंडळाचे मनापासून आभार मानतो. खरं वाणीवाडी शाळेचं करावं तितकं कौतुक थोडंच आहे. महाराष्ट्राची सगळी शेतीची संस्कृती उभी करण्याचं काम त्यांनी केलं. खरं या सगळ्या कामात ज्यांनी पुढाकार घेतला त्या सगळ्या शिक्षकांचे, विशेषतः महिला शिक्षकांचेच मला पुरुष शिक्षक फार अभावाने जाणवतात. मी एक संस्था चालवतो, ज्या ठिकाणी महिलांचा उत्साह शिक्षणातला चांगला आहे तिथंच संस्कृती घडते, तिथंच मुलं घडतात, तिथंच सुसंस्कृतपणा निर्माण होतो आणि तिथंच व्यक्तिमत्वाची जडणघडण होते. अशा सगळ्या शिक्षकांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. आल्यापासून इतक्या सुंदर पद्धतीचं नेटकं आयोजन आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. आल्यानंतर स्वागतापासून सुरुवात केल्याच्या नंतर या ठिकाणी मानवंदना देण्यापासून जे जे काही डेमो या ठिकाणी सादर झाले याच्यावरून लक्षात येते की अजितदादांनी त्या ठिकाणी गाडगे सर असतील, त्याचप्रमाणे संदीप कदम साहेबांच्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे अत्यंत कार्यक्षमपणे जबाबदारी पेलण्याचं काम पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून होतंय. कदाचित महाराष्ट्रातल्या उत्तम संस्थांमधले एक पुणे जिल्हा शिक्षण मंडळ असेल याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची तिळमात्र शंका राहिलेली नाही. कदम साहेबांनी ज्यावेळेस प्रास्ताविक केलं त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा मुद्दा होता की गेल्या 10-12 वर्षामध्ये आतापर्यंत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाला 868 पदकं मिळालेत. कदम साहेब त्या पद्धतीने जर ग्रूम करायचा प्रयत्न केला, त्या पद्धतीने घडवायचा प्रयत्न केला, चांगले कोचेस त्या ठिकाणी अवेलेबल करून दिले, नोकऱ्या अवेलेबल करून दिल्या, फंड्स त्या ठिकाणी मिळवून द्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, तर अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ काम करत असताना दादा कुठली गोष्ट त्या ठिकाणी कमी पडून देणार नाहीत, याला आम्हाला त्या ठिकाणी विश्वास वाटतो. आधी मनात जिंकलं पाहिजे आणि मग ग्राउंडवर जिंकलं पाहिजे. ज्यावेळेस आपण मनात जिंकतो, मी जिंकणार असा विचार करतो, त्यावेळेस जिंकण्यासाठी काय केलं पाहिजे याच्याबद्दलचा विचार मनात चालू होतो. स्पर्धक खेळाडू कोण, त्याची कॅपॅसिटी काय, त्याची गुणवत्ता काय, त्याचे स्ट्रॉंग पॉईंट काय, त्याचे वीक पॉईंट काय, मी कुठे कमी आहे, माझे स्ट्रॉंग पॉईंट काय, याचा विचार करतो आणि मग जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्लॅन करतो. चेंज युअर माइंडसेट, डझंट मॅटर हाऊ मेनी हँडसेट यू चेंज. माइंडसेट बदला, मी जिंकणार, जमू शकतं, होऊ शकतं, अशा प्रकारचा विचार करून आपण त्या ठिकाणी पुढे जाऊ. मी पुन्हा एकदा वाघेरे कॉलेजनं अतिशय उत्तम पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलं आणि चांगल्या प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन मी करतो. नितीन घोरपडे सर आमचे मित्र आहेत, तुम्हाला A++ मला वाटतं ना, A+ तुम्हाला आणि आकुर्डीला A++ नेक्स्ट अक्रेडिटेशन त्या ठिकाणी तुम्हाला मिळालं, त्याबद्दलही तुमचं त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. एका बाजूला खेळ असेल, सांस्कृतिक ऍक्टिव्हिटी असेल, दुसऱ्या बाजूला शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी दर्जेदार प्रगती करतो, याच्याबद्दल मनामध्ये आनंद वाटतो. तसेच काही विद्यार्थी देखील यामध्ये सहभागी आहेत. आपण काही विद्यार्थ्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहे की त्यांना नक्की काय वाटतं. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा क्रीडा महोत्सव आज वाघेरे कॉलेज सासवड या ठिकाणी ज्या जिल्हास्तरीय मॅच पार पडल्या त्या ठिकाणी आज आमचा हडपसर गटाकडनं आम्ही व्हॉलीबॉलच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. खऱ्या अर्थाने अण्णासाहेब मगर कॉलेज आणि त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रीतम पवार सर यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज प्रथम बक्षीस मारलं, तर आम्हाला त्याचा खूप आनंद वाटतोय. कारण पुणे जिल्हा शिक्षण मंडळ हे नेहमीच एक खेळाडू घडावा ह्या दृष्टीने दरवर्षी भव्य दिव्य असा क्रीडा महोत्सव आयोजित करत असतं आणि त्या महोत्सवात आज आम्हाला आमचे मार्गदर्शक प्रीतम सरांकडनं जे खेळायला चान्स मिळाला आणि त्या चान्स म्हणजे त्या संधीचं आम्ही सोनं केलं आणि आज या ग्राउंड वरती व्हॉलीबॉलमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आभार व्यक्त करतो व आमच्यासारखे खेळाडू घडवण्यासाठी आपण जो प्रयत्न करतात व जे आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल एका खेळाडू म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. मैं एनसीसी कैडेट आसिया मनेरी प्रोफेसर रामकृष्ण मौर्य कॉलेज की स्टूडेंट हूँ और आज हमारे खो खो के मैचेस थे तो हमारी फर्स्ट प्लेस आई है. तो ये एक पीडीए बहुत अच्छा प्लेटफॉर्म है लड़कियों के लिए कि ताकि वो पार्टिसिपेट करें आगे खेलने के लिए मोटिवेट हो. सो एक ये बहुत अच्छा काम किया है पीडीए ने कि मैचेस रखे. सो इससे लड़कियों को मोटिवेशन मिलती है आगे खेलने के लिए और आगे बढ़ावा मिलता है. तो आई एम थैंकफुल टू पीडीए
थँक्यू सो मच. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांनी आता आपल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा भरवल्या, त्यात आम्ही भाग घेतला. आता या सामन्यावर सासवड मध्ये ज्या स्पर्धा झाल्या तिथे आता ओझर विरुद्ध सुपे गट लागलेले, त्यात आमचा नंबर आला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांनी अशा स्पर्धा भरवल्या की त्यांनी आम्हाला प्रोत्साहन भेटलं. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित संस्था क्रीडा महोत्सव जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा या वागरे महाविद्यालयाच्या प्रांगणावर आज पार पडलेले आहेत आणि त्यामध्ये हडपसर गटाने प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. त्याचबरोबर द्वितीय क्रमांक आकुर्डी गटाने प्राप्त केलेला आहे. त्याबद्दल मी या दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि हा एवढा मोठा मंच आम्हाला पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांनी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचे आमच्या सर्व खेळाडूंच्या वतीने व महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद.